नमस्कार, मी लक्ष्मण आपल्या YouTube चॅनलवरती सर्वांचे स्वागत करतो. जे आपण एनएसएम साठी PYQ सिरीज स्टार्ट केलेली आहे, त्यालाच पुढे कंटिन्यू करत आज आपण युनिट नंबर 4 मधील एक न्यूमेरिकल घेतलेला आहे. तर न्यूमेरिकल असा आहे, BPSK DSS सिस्टम युजिंग कोहेरंट डिटेक्शन इज यूज्ड टू द ट्रान्समिट डेटा ॲट 3 kbps. डेटा ट्रान्समिट करतो आपण कितीच्या स्पीडने 3 kbps. नंबर इज इक्वल टू 10⁻10 विथ नंबर इज इक्वल टू 10⁻10. कॅल्क्युलेट द प्रोसेसिंग गेन. काय कॅल्क्युलेट करायला सांगितलं आपल्याला त्यांनी? प्रोसेसिंग gain. If the system has to work in a hostile jamming environment in a minimum error performance of the 10 raised to minus 6. Error performance किती द्यायला त्यांनी of 10 raised to minus 6 द्यायला. The jamming signal is 10 times stronger than received signal. म्हणजे jamming signal काय आपलं स्ट्रॉंगर आहे 10 times कोणाच्या रिसिव्ह सिग्नल पेक्षा. गिवन ERF म्हणजे असतं एरर फंक्शन 3.3 त्याची व्हॅल्यू दिली आपल्याला 0.99998. ओके, हे झालं आपला क्वेश्चन. आता आपल्याला गिवन काय काय दिलेलं आहे ते आपला गिवन लिहून घेऊ. सगळ्यात पहिलं आपण गिवन दिलं. गिवन मॉड्युलेशन BPSK DSS कोहेरंट डिटेक्शन. ओके, आपल्याला काय बद्दल करायचं आहे? BPSK DSS सिस्टम बद्दल करायचं आहे, म्हणून मॉड्युलेशन BPSK DSS कोहेरंट डिटेक्शन. सगळ्यात पहिलं दिलं त्यांनी ट्रान्समिट डेटा रेट दिला त्यांनी RB म्हणजे डेटा रेट. ओके, 3 kbps. ओके, त्यानंतर रिक्वायर्ड बिट एरर प्रोबॅबिलिटी PB. एरर प्रोबॅबिलिटी आपण काय शो करतो? PB. हे काय त्याचा शो करायचा सिम्बॉल आहे. ओके, काय शो करतो? PB ने. इज इक्वल टू 10 raised to minus 6. किती सांगितलेलं आहे? 10 raised to minus 6. ओके, जॅमिंग सिग्नल पॉवर इज 10 टाइम्स टू द रिसिव्ह सिग्नल पॉवर. म्हणजे जॅमिंग सिग्नल हे 10 टाइम्स स्ट्रॉंगर आहे कोणाच्या रिसिव्ह सिग्नल पेक्षा. म्हणजे J इज इक्वल टू 10S. S म्हणजे आपलं रिसिव्ह सिग्नल आणि J म्हणजे आपलं जॅमिंग सिग्नल. ओके, तर बघा जे आपण S इज इक्वल टू 10. नंतर बघा जे आपण SDB इज इक्वल टू 10 dB. म्हणजे झालं मग कन्वर्ट केलं काय मध्ये DB मध्ये. आणि काय खाली लास्ट पॉईंट सांगितलेलं त्यांनी गिवन काय दिलेलं आहे? ERF म्हणजे एरर प्रोबॅबिलिटी, सॉरी एरर फंक्शन. ERF म्हणजे असतं एरर फंक्शन 3.3 दिलेलं, त्याची व्हॅल्यू काय दिली? 0.99998. ओके, त्याच्यानंतर बघा आपल्याला सगळ्यात पहिलं फाइंड करायचं इथं सगळ्यात EB अपॉन N0 फॉर PB म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ एरर प्रोबॅबिलिटी. त्याची व्हॅल्यू किती दिली? 10 raised to minus 6 दिली. ओके, तर प्रोबॅबिलिटी आपल्याला तर हे बघा प्रोबॅबिलिटी ऑफ एरर प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला आहे 1/2 ERFC म्हणजे कॉम्प्लिमेंटरी एरर फंक्शन. ERF म्हणजे असतं एरर फंक्शन, सी त्याला ऍड केलं तर कॉम्प्लिमेंटरी एरर फंक्शन. ओके, कॉम्प्लिमेंटरी एरर फंक्शन अंडर रूट ऑफ EB अपॉन N0. अंडर रूट मध्ये काय? EB अपॉन N0. ओके, तर बघा कॉम्प्लिमेंटरी एरर फंक्शन आपल्याला फाइंड करायचं. त्यासाठी आपल्याकडे काय दिलेलं आहे? आपल्याला काय गिवन दिलेलं आहे? आपल्याला एक एरर फंक्शन दिलेलं आहे, फक्त एरर फंक्शन आपल्याला. त्याच्यानुसार आपल्याला कॉम्प्लिमेंटरी एरर फंक्शन फाइंड करायचं. तर बघा कॉम्प्लिमेंटरी एरर फंक्शन फाइंड करायसाठी 1 मधून जर आपण एरर फंक्शन मायनस केला, 1 मधून काय मायनस केला? एरर फंक्शन मायनस केला, तर जो उरलेला जो खाली असतो तो असतो कॉम्प्लिमेंटरी एरर फंक्शन. ओके, आपल्याला एरर फंक्शनची व्हॅल्यू दिलेली 0.9998. ओके, तर बघा 1 मधून जर आपण एरर फंक्शन मायनस केला, जी व्हॅल्यू खाली उरते ती असते कॉम्प्लिमेंटरी ऑफ एरर फंक्शन. ओके, त्याच्यानंतर बघा 1 मधून आपण ही व्हॅल्यू केली, एरर फंक्शनची व्हॅल्यू मायनस केली, 1 मधून 0.9998 व्हॅल्यू मायनस केली, तर उत्तर काय आलं? आपलं आन्सर आलं 2 × 10 raised to minus 6. हे आला आपला कॉम्प्लिमेंटरी एरर फंक्शन ऑफ 3.3 चा. कॉम्प्लिमेंटरी एरर फंक्शन 3.3 उत्तर आलं 2 × 10 raised to minus 6. ओके, ती व्हॅल्यू आपण पुट केली ह्या याच्यामध्ये कॉम्प्लिमेंटरी एरर फंक्शनच्या जागेवर त्याची व्हॅल्यू आली 2 × 10 raised to minus 6. बघा 1/2 कॉम्प्लिमेंटरी ऑफ एरर फंक्शन 3.3 त्याची व्हॅल्यू किती आली? 2 × 10 raised to minus 6. तिथं पुट केली, हा 2 ह्या 2 ला कॅन्सल झाला, उरलं काय होतं खाली 10 raised to minus 6. आली आपली प्रोबॅबिलिटी, एरर प्रोबॅबिलिटी. ओके, त्याच्यामध्ये बघा आपले बघा कॉम्प्लिमेंटरी एरर फंक्शनच्या आतमध्ये काय? रूट ऑफ EB अपॉन N0. रूट ऑफ EB अपॉन N0. ओके, तर कॉम्प्लिमेंटरी एरर फंक्शनच्या आतमध्ये पण काय? इथं बघा 3.3 म्हणजे याच्या जागेवर आपण काय लिहू शकतो? 3.3 लिहू शकतो का एवढ्याच्या जागेवर? म्हणून हे आणि आपली याच्यामधली व्हॅल्यू, या दोन व्हॅल्यू कशा आहे? सेम आहे, म्हणून लिहिलं आपण रूट ऑफ EB अपॉन N0 इक्वल टू 3.3. ओके, तर क्लिअर आहे. तर बघा इथला स्क्वेअर रूट आपल्याला काढण्यासाठी आपल्याला काय करायचं? स्क्वेअरिंग ऑफ बोथ साईड करायचं. दोन्ही साईडचा स्क्वेअर केला, इकडला स्क्वेअर रूट कॅन्सल झाला, इकडे आला स्क्वेअर. 3.3 चा स्क्वेअर झाला. 3.3 च्या स्क्वेअरची व्हॅल्यू कॅल्सीमध्ये ही व्हॅल्यू कॅल्सीमध्ये पुट करायची, तर आउटपुट जे उत्तर येईल ते असतं आपलं EB अपॉन N0 चं उत्तर असणार. तर उत्तर येतं 10 × 8 9. ओके, ह्या आला आपली व्हॅल्यू EB अपॉन N0 ची व्हॅल्यू आली 10.89. ओके, त्याला डीबी मध्ये कन्वर्ट करायचं म्हणलं तर हीच व्हॅल्यू उचलायची आणि आपल्या लॉगच्या पोटात टाकायची, म्हणजे लॉग मध्ये टाकायची. त्याच्यामध्ये जे आउटपुट येईल ते आपलं असतं डीबीचं आउटपुट.
त्याचा व्हॅल्यू, त्याचा फॉर्म्युला कसा डीबी मध्ये फाइंड करण्याचा, 10 इंटू लॉग टू बेस 10 जी व्हॅल्यू असेल ना आपली ती व्हॅल्यू आतमध्ये टाकायची आणि जे हे सगळं पुट करायचं कॅल्शियम टाकायचं, जी व्हॅल्यू आपली ती झाली डीबीची व्हॅल्यू. ओके, ही आली व्हॅल्यू ईबी अपॉन एन नॉट, तर रिक्वायर्डची व्हॅल्यू आली डीबी मध्ये 10 इंटू 36 डीबी. ओके, त्याच्यानंतर आपल्याला फाइंड काय करायचं सांगितलेलं त्याने लास्टला फाइंड करायचं सांगितलेलं आहे आपल्याला प्रोसेसिंग गेन. काय फाइंड करायचं आहे, प्रोसेसिंग गेन फाइंड करायचं आहे. त्यासाठी बघा त्याच्यानंतर दुसऱ्या स्टेप मध्ये काय करायचं, इन्क्लूड जॅमिंग अँड प्रोसेसिंग गेन. ओके, आपल्याला जॅमिंग मार्जिन माहिती, जॅमिंग मार्जिन काय असतं, जे अपॉन एस. काय असतं जॅमिंग मार्जिन, काय असतं जे अपॉन एस. जे अपॉन एस डीबी मध्ये आपण काढलेलं आहे त्याचं उत्तर असतं 10 डीबी आले आपल्याकडे. ओके, तर जॅमिंग मार्जिन फाइंड करण्याचा फॉर्म्युला आहे प्रोसेसिंग गेन मायनस ईबी अपॉन एन नॉट रिक्वायर्ड डीबी. डीबी मध्ये याला कन्वर्ट करायचं, त्याच्यामध्ये ते मायनस करायचं प्रोसेसिंग गेन मधून, ते उत्तर खाली ते असतं आपलं जॅमिंग मार्जिन असतं. ओके, आपल्याला जॅमिंग मार्जिन पण माहिती आहे, ईबी आपण एन नॉट डीबी मध्ये रिक्वायर्ड आपण जी व्हॅल्यू काढलेली. ओके, ही पण माहिती आपलं फक्त माहित काय नाही प्रोसेसिंग गेन, तो आपण इथून काढू शकतो. ओके, त्याच्यानंतर बघा रिक्वायर्ड जॅमिंग मार्जिन, जे आपण एस, जे म्हणजे जॅमिंग, बघा काय जे म्हणजे काय इथं क्वेश्चन मध्ये सांगितलं तर जॅमिंग सिग्नल, म्हणजे जॅमिंग सिग्नल, आणि एस म्हणजे काय असतं रिसिव्ह सिग्नल. ओके, जे आपण एस डीबी झालं 10 डीबी. ओके, त्या जागी व्हॅल्यू पुट केली, याच्या जागी जॅमिंग मार्जिन जागी 10 डीबी पुट केला. ओके, 10 डीबी. ओके, ईबी आपण एन नॉट रिक्वायर्ड डीबीच्या जागेवर पुट केली, याची व्हॅल्यू आपण वरती काढली होती 10 इंटू 10.36 डीबी. ओके, ती व्हॅल्यू पुट केली. ओके, इथं आली आणि इकडे काय आलं प्रोसेसिंग गेन. इकडे मायनस मध्ये होतं ही टर्म, ही इकडं इक्वल टूच्या पलीकडे गेली तर ते प्लस होणार. ओके, म्हणजे 10 डीबी प्लस 10.36 डीबी. ओके, म्हणजे झालं 20.36 डीबी. हे आलं आपलं काय प्रोसेसिंग गेन. हा प्रोसेसिंग गेन कशा झाला डीबी मध्ये आला. याचाच कन्वर्ट करायचं, याला कन्वर्ट करायचं ठरलं लिनियर मध्ये, तर लिनियर मध्ये कसं कन्वर्ट करायचं, 10च्या डोक्यावर काय करायचं, प्रोसेसिंग गेन अपॉन करायचं जॅमिंग मार्जिन. ओके, त्याच्या प्रोसेसिंग गेन अपॉन जॅमिंग मार्जिन, जे पण आउटपुट येईल ते आपलं आपलं असतं कन्वर्टिंग लिनियर मध्ये आउटपुट भेटतं प्रोसेसिंग गेनचं. आपण ते पण काढलेलं आहे, ते किती आलंय 109. हे आलं आपलं लिनियर मध्ये प्रोसेसिंग गेन. ओके, आणि हा आलाय डीबी मध्ये प्रोसेसिंग गेन. ओके, बघा हे असं इतकं आउटपुट आहे. जर आपलं इतकं उत्तर जर एक्झाम मध्ये लिहिलं तर पूर्ण मार्क भेटणार 100%. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा. धन्यवाद.